आता एआय करणार आहे वाहतुकीचे नियंत्रण। देशामध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर होणार आहे। एआय आता वाहतुकीचे नियंत्रण करणार आहे। देशामध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर होणार आहे। बंगळुरूमध्ये चौकात नवे तंत्रज्ञान लागणार आहे। देशभरातील बहुतांश शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार आहे। कसं होणार नियंत्रण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन यंत्रणा 3 टप्प्यामध्ये काम करेल। मानवचलित यंत्रणेत पोलिसांना रुग्णवाहिका किंवा व्हीआयपींसाठी सिग्नल नियंत्रित करता येणार आहे। सिग्नलवरील कॅमेऱ्यांद्वारे वाहनांच्या संख्येचा अंदाज घेऊन सिग्नलच्या वेळा नियंत्रित करता येतील। विविध चौकांमधील सिग्नल आणि वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन पुढील सिग्नलचं एकाच वेळी नियंत्रण केले जाणार आहे। आपल्या प्रतिनिधी साहिली पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। साहिली, आपण पाहतोय वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे आणि यावर आता वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे। देशामध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर यासाठी केला जाणार आहे। काय अधिकची माहिती? जी नीलम, आतापर्यंत नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये एआयचा वापर केला जात होता। मात्र आता भारतातील बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर हा सिग्नल यंत्रणांना नियंत्रित करण्यासाठी होणार आहे। कधी कधी इतक्या प्रमाणात म्हणजे सिग्नल नियंत्रण कोलमडते किंवा ट्रॅफिक हवालदारांना ती ट्रॅफिक कंट्रोल करणं हे खूप कठीण होऊन जातं। बरेचदा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते आणि मग त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे कुठेतरी मानवी जी क्षमता आहे किंवा मानवाला ते शक्य होणं कठीण होऊन बसतं आणि म्हणून कुठेतरी एआयचा वापर आता या सिग्नल नियंत्रणात केला जाणार आहे। यामुळे जर गर्दी असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल तर त्या ट्रॅफिकचा किंवा तिथल्या असलेल्या गाड्यांचा अंदाज घेऊन त्यांचा आकडा काढून मग त्याप्रमाणे सिग्नल यंत्रणा ही दिली जाणार आहे, त्याप्रमाणे सिग्नल दिले जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी या एआयच्या तंत्रज्ञानामुळे आता सिग्नल नियंत्रण करणं आणि होणारा ट्रॅफिक हा आटोक्यात आणणं हे कुठेतरी सोपं आणि शक्य होणार आहे। नक्कीच साहिली, आपण पाहतोय की वाहतूक पोलिसांना याचा नक्कीच फायदा होईल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।